तर जय शिवराय जय भीम मंडळी. आज आपण आलो होते म्हणजे दादरमध्ये, आणि दादरमध्ये आपण आलेलो आहोत आणि चाललो होते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराकडे, अर्थात राजगृहाला भेट द्यायला. तर जय शिवराय जय भीम मंडळी. आज आपण आलो होते म्हणजे दादरमध्ये, आणि दादरमध्ये आपण आलेलो आहोत आणि चाललो होते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराकडे, अर्थात राजगृहाला भेट द्यायला. आता इतके वर्ष मुंबईमध्ये राहतो, परंतु मी अजून कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर आहे दादरमधलं ते पाहिलं नव्हतं. त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये, या फेरफटक्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घर पाहणार आहोत. तर दादर स्टेशन पाठी आहे, स्वामीनारायण मंदिर आहे, त्याच्या इथूनच बाजूला रस्ता जातो जो आता मी चाललेलो आहे. इथे बघू शकता, इथे लिहिलं पण आहे की राजगृहाकडे जाण्याचा मार्ग. मग दिसत असेल तर आपले मोबाईलची क्वालिटी माहितीच आहे तुम्हाला. तर समोर ईस्ट वेस्टचा ब्रिज दिसतो आहे गाड्यांचा, आणि आपण आहोत ते म्हणजे दादरमध्ये. आता जाऊया ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घर बघायला, अर्थात राजगृह. मंडई काहीतरी दादर स्टेशनपासून राजगृहाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराकडे जाण्यासाठी साधारणतः 5 ते 10 मिनटं लागतात. आणि इथेच बरोबर यार्ड आहे दादरमधलं, कारशेड आहे, आणि त्याच्या बाजूनेच हा रोड जातो राजगृहाकडे. तर साधारण त्याचा इतिहास बघायला गेलं तर आता 2024 चालू आहे, डिसेंबर, आणि अर्थात 90-91 वर्ष झाले या घराला बांधून. एवढा जुना इतिहास आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परळमध्ये राहत होते. परेल आताचं परळ आपलं लालबाग परळमधलं. तर तिकडे ते चाळीमध्ये राहत होते, म्हणजे बिल्डिंग होत्या, त्याच्यामध्ये त्यांना जागा अपुरी पडली. जागा अपुरी कशाला पडली तर राहायला नाही मंडळी. त्यांची जी पुस्तकं होती ना, ती पुस्तकं त्याच्यात मावत नव्हती. एवढं वाचन, एवढं काय म्हणू शकतो आपण, एवढे विचार, एवढं चिंतन मनन, महत्त्वाचं म्हणजे वाचन, एवढी पुस्तकं. आणि त्या पुस्तकांसाठी त्यांच्या मनात आलं की एखादं घर असावं. आणि त्यांनी दादरमधल्या ही जी कॉलनी आहे, हा जो पूर्ण परिसर आहे, ही जी गल्ली, ही लेन आहे, याला हिंदू कॉलनी म्हणून ओळखलं जातं. तर या हिंदू कॉलनीमध्ये त्यांनी जवळपास काहीतरी 1930 का 31मध्ये 2 प्लॉट खरेदी केले, म्हणजे फक्त जमिनी खरेदी केल्या. आणि एक काहीतरी 99 नंबरचा प्लॉट आणि एक 129 नंबरचा प्लॉट. आणि ह्या दोन्ही प्लॉटसाठी त्यांनी तेव्हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया याच्याकडनं कर्ज घेतलं होतं. आणि पुढे मग 1932-33मध्ये त्यांनी 129 या प्लॉटवरती एक घर बांधलं, 3 मजली, सुंदर असं. आणि त्याच्यामध्ये भरपूर असे पुस्तकं ठेवली. जवळपास मंडळी त्या घरामध्ये 50,000 मंडळी. आणि तेव्हा म्हणजे 1930-1940च्या दरम्यान ते एकमेव असं घर आहे पूर्ण जगामध्ये, नॉट भारतामध्ये, पूर्ण जगामध्ये, वर्ल्डमध्ये, की एक असं घर एका अशा व्यक्तीने बांधलेलं की ते फक्त आणि फक्त पुस्तकांसाठी असणार. तर मंडळी विचार करू शकतो, 50,000 पुस्तकं असणारं असं घर, ते म्हणजे राजगृह. आणि त्या राजगृहाला आपण आज भेट देत आहोत. पुढे 1900 म्हणजे, आता मी चालता चालता हे सर्व सांगतोय कारण की पुढे मला तरी असं वाटतं की ते राजगृह जे आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढण्यास अलाउड नाही. परंतु आपण बाहेरून जेवढं बघण्याचा प्रयत्न करू तेवढं आपण बघूया.
तर मंडळी ही राजगृहाची पाठची बाजू आहे. पाठच्या बाजूला मी चाललो आहे आता आणि मी आत्ताच जाऊन आलो आतमध्ये. पण जे होतं बोललो ते खरं आहे, कारण की आतमध्ये आपल्याला काहीच व्हिडिओ किंवा फोटो पण सुद्धा काढून देत नाही. जे काही गुगलवर फोटो आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवतो. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की आतमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निगडीत जे काही त्यांनी वापरलेला वॉकिंग स्टिक असतील, त्यांनी वापरलेला चष्मा, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी अर्थात माता रमाई यांनी तेव्हा जेवणासाठी वापरलेल्या भांडी, पितळेची भांडी, ती सर्व आपल्याला इकडे दिसतात. तर इथे बघू शकता ही बरोबर पाठची बाजू आहे आणि इथून आतमध्ये जायला आहे, परंतु आपल्याला आतमध्ये काहीही व्हिडिओ करून देत नाही. मंडळी हे जे राजगृह आहे आपण जे पाहिलं, आता मी त्याच्या जरा पुढे आलो. इथे राजगृह आहे, त्या साईडला इथे एक स्कूल आहे, शाळा आहे. तर राजगृह जे आहे ते बांधलेलं होतं बोलल्याप्रमाणे 1933 साली. जवळपास 90-91 वर्ष झाले आता. लवकरच 10 वर्षानंतर, दशकानंतर ह्याचे पण 100 वर्ष पूर्ण होतील. तर अशी ही ऐतिहासिक वास्तू आपल्या दादरमध्ये आहे. नशिबाला जास्त मानत नाही, परंतु काय बोलावं आता, काय समजत नाही माझं नशीब, काय मानत तर नाही मी, परंतु काय माहिती नाही की मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर आपल्याला पाहायला मिळतं. तर अंगावर काटे येतात. म्हणजे असं एकदम ना एक फील होतं की तिथून बाल्कनीतून चालताना वगैरे, की तिथून भारताचे घटनाकार, संविधान ज्यांनी लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घरामध्ये वास्तव्याला होते. आणि हा आजूबाजूचा परिसर. तर इथे त्यांच्याशी निगडीत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत चित्रफित कंटिन्यू चालू असते बहुतेक तरी, किंवा आता आज 6 डिसेंबरहून लगभग 2-3च दिवस झाले, त्यामुळे लावली असेल काय माहिती नाही. आणि याच्याबरोबर समोरच आहे ते म्हणजे राजगृह. कुटुंबाची जबाबदारी सांभाळीत असताना दुसरीकडे जातीयवादी गुलामगिरीच्या पेढ्यात तोडून टाकण्याचे गुंतले. वेगवेगळी संकट पार करीत आंबेडकर अखेरीला बॅरिस्टर झाले. 1924 मध्ये मुंबईच्या हायकोर्टात त्यांनी कामाला सुरुवात केली. मुंबई विधानसभेचे एक सदस्य म्हणून सार्वजनिक क्षेत्रात त्यांची कामगिरी सुरू झाली. तर मंडळी हे होतं राजगृह. आज आपण व्हिडिओमध्ये राजगृह पाहिलं आहे. आतल्या ज्या काही वास्तू असतील, आतले जे काही देवाचे सामान असतील ते मला नीट दाखवता आलं नाही, कारण की आतमध्ये व्हिडिओला अलाउडच नाही मंडळी. तर ते का माहिती नाही, परंतु ठीक आहे, जेवढं काही दाखवता आलं तेवढं मी दाखवलं आहे. जेवढा काही इतिहास सांगता आला तेवढा मी सांगितलं आहे. 2013ला मंडळी या वास्तूला, राजगृहाला जागतिक वारसा म्हणून, हेरिटेज वारसा म्हणून त्याची नोंद इतिहासामध्ये किंवा भारताच्या वारसा हक्कामध्ये झालेली आहे. तर परतीचा प्रवास चालू केला आहे मंडळी. तर ही व्हिडिओ बाबासाहेबांशी निगडीत असणारे हे घर, पुस्तकांचं घर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे राजगृह तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा. इतरांपर्यंत ही माहिती, ही व्हिडिओ शेअर करा. बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत. तोवर जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.